कडाक्याची थंडी, मध्यरात्रीची वेळ, सगळीकडे एकदम सामसूम असताना एक माणूस हातात एक छोटासा कंदील घेऊन एका पत्र्याच्या शेडमध्ये अगदी दबक्या पावलांनी फिरतोय. तो एका एका मुलाजवळ जातोय, कुणाच्या अंगावर पांघरून नीट करतोय, तर कुणाला नीट झोप लागली की नाही हे पाहतोय. बरोबर. आणि अचानक त्याला एक मुलगा थंडीने अक्षरशः कुडकुडताना दिसतो. मग हा माणूस कोणतीही नोकरशाही न वापरता किंवा कोणत्या वॉर्डनला हाक न मारता स्वतःची उबदार घोंगडी त्या मुलाच्या अंगावर घालतो आणि त्याला चक्क पोटाशी धरून झोपवतो. अरे बाप रे. आणि हे दृश्य म्हणजे एखाद्या चित्रपटातलं नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा जो पाया ज्या रात्री रचला गेला ना, त्या रात्रीचा हा प्रत्यक्ष प्रसंग आहे. अगदी अचूक. जेव्हा आपण एखादी मोठी संस्था उभारण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण सहसा काय विचार करतो? व्यवस्थापन असेल, प्रशासकीय नियम किंवा निधी आणि मोजता येणाऱ्या प्रगतीचा आपण विचार करतो. हो ना, म्हणजे बजेट्स आणि टार्गेट्स ह्याच गोष्टी येतात डोळ्यासमोर. खरं आहे. एका मोठ्या संस्थेची उभारणी ही केवळ भावनांवर किंवा निखळ प्रेमावर होऊ शकत नाही असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. पण आज आपण या सखोल चर्चेत म्हणजेच आपल्या आजच्या या डीप डाईव्ह मध्ये ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय हा समज पूर्णपणे मुळासकट उखडून टाकतो. नक्कीच. आणि म्हणूनच आजचा आपला हा विषय खूप खास आहे. हो, आज आपण पा.चिं. पाटील यांनी लिहून ठेवलेल्या मायेची पाखर या एका अत्यंत हृदयस्पर्शी सत्यकथेवर आणि त्यातील मध्यवर्ती व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांना आपण सगळे आदराने अण्णा म्हणतो, त्यांच्या एका अत्यंत साध्या पण तितक्याच गूढ प्रसंगावर आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा केवळ एका ऐतिहासिक घटनेपुरती मर्यादित नाहीये. यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? तो म्हणजे काय खरोखरच अत्यंत कठोर आणि कोरड्या किंवा नियमबद्ध असलेल्या प्रशासकीय जगात सहानुभूती किंवा निखळ माणुसकी हा एका विशाल संस्थेचा मुख्य पाया असू शकतो का? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. बघायला गेलं तर अण्णांनी ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ती आज एका महाकाय वटवृक्षासारखी पसरली आहे. हो ना. पण या वटवृक्षाचे जे मूळ बीज आहे ना ते कोणत्याही बिझनेस मॉडेल मध्ये नसून त्या मध्यरात्रीच्या कंदील आणि घोंगडीत दडलेलं आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण या कथेतील घटनांची नुसती उजळणी करणार नाही आहोत, तर या प्रत्येक कृतीमागे दडलेलं नेतृत्वाचं आणि मानसशास्त्राचं विज्ञान आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो, चला तर मग थेट साताऱ्याच्या त्या परिसराकडे वळूया. पा.चिं. पाटील हे पुण्याला जाताना वाटेत अण्णांना भेटण्यासाठी साताऱ्यात थांबतात. तिथे पोचल्यावर त्यांना काय दिसतं? काय दिसतं? तर कोणतीही टोलेजंग इमारत नाहीये. एक मोठं वडाचं झाड आहे, आजूबाजूला गर्द झाडी आहे आणि मुले पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. कडाक्याची थंडी आहे आणि अण्णा स्वतः एका पत्र्याच्या खोलीत बसले आहेत. असं पाहिलं तर हे वातावरण खूप काही सांगून जातं आपल्याला. म्हणजे कोणत्याही मोठ्या ध्येयाची सुरुवात ही अगदी शून्यातून आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कशी होते याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं आहे. म्हणजे अजिबात सुखसोयी नाहीत तिथे. अजिबात नाहीत. इथे भौतिक साधन सामग्रीची कमतरता एकदम स्पष्ट दिसतीये. इमारती नाहीत, उत्तम सोयी सुविधा नाहीत, पण तरीही तिथे एक प्रकारचं चैतन्य आहे जे त्या लेखकाला लगेच कणवतं. हो. आणि आता इथे एक असा प्रसंग घडतो जो वरवर पाहता खूप साधा वाटतो, पण तो मानवी स्वभावाचा एक मोठा पैलू उलगडतो. संध्याकाळची वेळ असते. अण्णा लेखकाला मुक्काम करण्याचा आणि जेवण्याचा खूप आग्रह करतात. पण लेखक स्पष्टपणे नकार देतात आणि म्हणतात की माझं नुकतंच जेवण झालंय. अच्छा. पण पा.चिं. पाटील यांनी स्वतःच हे लिहून ठेवलंय की त्यांच्या पोटात कावळे ओरडत होते. अरे बापरे. म्हणजे त्यांना प्रचंड भूक लागली होती, पण तरीही ते खोटं बोलतात. हो. आणि त्यांनी नकार देण्यामागचं कारण म्हणजे तो एक प्रकारचा सामाजिक संकोच होता. पण मला इथे एक शंका येते. मी विचार करत होते की आपण नेहमी कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो की असं संकोच करतोच ना. हो ना, आपली ती सवयच असते. अगदी तीच सवय. नको मी आत्ताच खाऊन आलोय असं खोटं बोलणं ही आपली एक सामाजिक सवयच आहे. आणि लेखकाला मुख्य भीती ही होती की वसतिगृहातील मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण कसं असेल. म्हणजे त्यात मीठ मिरची बरोबर असेल की नाही ही शंका. हो, म्हणजे त्यांना ते जेवणच नको होतं. मग यात एखाद्या नेत्याने लक्ष घालण्यासारखं काय होतं? अण्णांनी त्यांना साधं जाऊ का नाही दिलं? त्यांनी तो विषय का वाढवला? हाच तर तो कळीचा मुद्दा आहे. एक सामान्य माणूस आणि एक असामान्य नेता यांच्यातील हाच तर मोठा फरक आहे ना.
म्हणजे कसं? म्हणजे बघा, सामान्य माणूस वरवरच्या शब्दांवर विश्वास ठेवतो किंवा चला जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करतो. पण अण्णांना लेखकाची अवस्था अचूक समजली होती. त्यांना भूक लागलीये हे अण्णांनी ओळखलं होतं. अगदी ओळखलं होतं. अण्णांना माहित होतं की हा माणूस भुकेला आहे, पण केवळ आपल्या संस्थेतल्या मुलांच्या जीवनाबद्दलच्या शंकेमुळे आणि एका संकोच्या पोटी तो खोटं बोलत आहे. मग अशा वेळी अण्णांनी लेखकाला खोटं का पाडलं नाही? म्हणजे ते सहज म्हणू शकले असते ना की अरे पाटील, कशाला खोटं बोलताय, तुमच्या चेहऱ्यावर दिसतीये भूक, चला मुकाट्याने जेवायला बसा, असं ते म्हणू शकले असते ना? हो, म्हणू शकले असते. पण जर अण्णांनी तसं केलं असतं तर लेखकाचा अपमान झाला असता ना. हा, तेही खरे. एखाद्या व्यक्तीचा संकोच किंवा त्याचा खोटेपणा सर्वांसमोर असा उघडा पाडणं हे चांगल्या नेतृत्वाचं लक्षण नक्कीच नाही. बरोबर. अण्णांनी लेखकाच्या माझं जेवण झालंय या विधानाला कोणताही थेट विरोध नाही केला. त्यांनी लेखकाचा आत्मसन्मान पूर्णपणे जपला. त्यांनी अत्यंत शांतपणे एका विद्यार्थ्याला हाक मारली आणि सांगितलं की जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. अच्छा, म्हणजे त्यांनी थेट यांच्यासाठी जेवण वाढून आण असं न सांगता काही शिल्लक असेल तर आण असं सांगून त्या परिस्थितीचा ताण एकदम कमी केला. अगदी बरोबर. आणि तो विद्यार्थी जे घेऊन आला ते कोणत्याही पंचपक्वान्न नव्हतं. मग काय होतं? तो पिठलं, भाकरी, कांदा आणि तेल घेऊन आला. क्या बात है. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या लेखकाला मुलांच्या हातच्या जेवणाबद्दल एवढी शंका होती, तेच लेखक त्या जेवणावर अक्षरशः तुटून पडले. हो, भूकच तशी असते. त्यांनी स्वतः लिहिलंय की ते पिठलं भाकरी त्यांना पंचपक्वान्नांपेक्षाही रुचकर लागले. इथे आपण भुकेचं मानसशास्त्र कसं काम करतं हे अगदी जवळून पाहू शकतो. नक्कीच. म्हणजे बघा, अन्नाची चव ही केवळ त्यात वापरलेल्या मसाल्यांवर अवलंबून नसते, तर ती वाढणाऱ्याच्या भावनेवर आणि खाणाऱ्याच्या गरजेवर जास्त अवलंबून असते. अण्णाने लेखकाला एका अवघडल्या परिस्थितीतून अत्यंत कुशलतेने बाहेर काढले. त्यांची भूकही भागवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या हातच्या अन्नाची किंमत लेखकाच्या मनात वाढवली. खरे. कोणत्याही शब्दांचा वापर न करता त्यांनी लेखकाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. हा प्रसंग वाचताना मला अण्णांच्या भावनिक समजेची खोली खरोखरच जाणवते. पण माझा खरा प्रश्न जो आहे ना, तो पुढे येणाऱ्या त्या मध्यरात्रीच्या प्रसंगाबद्दल आहे. अच्छा, त्या कंदील आणि घोंगडीच्या प्रसंगाबद्दल. हो, जेवण होतात, मुलं झोपतात. मध्यरात्रीच्या सुमारास लेखकाला अचानक जाग येते आणि ते पाहतात की अण्णा हातात कंदील घेऊन प्रत्येक मुलाच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे तपासत आहेत. आणि मग एका थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला ते उचलतात, स्वतःच्या बिछाण्यावर आणतात, स्वतःची उबदार कांबळी त्याच्या अंगावर घालतात आणि त्याला पोटाशी धरून झोपवतात. हे दृश्य कोणत्याही माणसाच्या डोळ्यांत पाणी आणेल असं आहे खरोखरच. हो, हे नक्कीच भावुक करणार आहे. पण मी जर आजच्या व्यवस्थापन शास्त्राच्या म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर मला थोडं वेगळं वाटतं. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? थोडा उलट विचार करूया आपण. एखाद्या संस्थेचा संस्थापक मध्यरात्री उठून वसतिगृहात मुलांच्या अंगावर पांघरून घालत असेल तर आजचे मॅनेजमेंट गुरु याला मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे अति सूक्ष्म व्यवस्थापन म्हणणार नाहीत का? हा, म्हणजे तो वॉर्डनचा विषय तुम्ही म्हणताय. हो, कारण हे काम एका वॉर्डनचं आहे ना. अण्णांनी एक चांगला वॉर्डन का नाही नेमला? एक नेता म्हणून त्यांनी प्रशासनावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं होतं की प्रत्येक मुलाला असं झोपवण्यावर. एका विशाल संस्थेची उभारणी अशा वैयक्तिक पातळीवरील लक्ष घालण्यातून कशी होऊ शकते, हा वेळेचा अपव्यय नाही का वाटत तुम्हाला? हा खूपच धारदार आणि आजच्या कॉर्पोरेट जगाला पडणारा अत्यंत स्वाभाविक असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अण्णांच्या संस्थेच्या मूळ DNA मध्ये दडलेलं आहे असं मला वाटतं. कसं काय? तुम्ही म्हणालात की हे काम वॉर्डनचं आहे, पण वॉर्डन काय करतो? नियम पाळतो. अगदी बरोबर. वॉर्डन फक्त शिस्त लावतो आणि नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहतो. पण अण्णांच्या वसतिगृहात जी मुलं होती ती केवळ विद्यार्थी नव्हती. म्हणजे अजून काय होती? त्यातील अनेक मुलांना आई नव्हती, काही जणांना वडील नव्हते. ती समाजातील सर्वात उपेक्षित गरीब आणि पोरकी मुलं होती. अरे बापरे. त्यांना केवळ शिक्षणाची गरज नव्हती, तर त्यांना सर्वात आधी सुरक्षिततेची आणि एका भक्कम मानसिक आधाराची गरज होती. आणि मानसिक आधार हा नियमांमधून किंवा पगारी वॉर्डन मधून कधीच मिळत नसतो. तो मिळतो मायेच्या पाखरेतून. ज्याप्रमाणे एक पक्षी संकटाच्या वेळी प्रेमाने आपल्या पिलांना पंखांखाली घेतो, तशीच पाखर अण्णांनी तिथे घातली. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक बाप कधी आपल्या मुलांच्या काळजीचं काम कोणाकडे आउटसोर्स करत नसतो. क्या बात आहे. हे फारच महत्वाचं वाक्य आहे. एक बाप काळजी घेण्याचं काम आउटसोर्स करू शकत नाही. नक्कीच.
म्हणजे अण्णा स्वतःला त्या संस्थेचे फक्त संचालक मानतच नव्हते, तर ते स्वतःला त्या सर्व मुलांचा बाप मानत होते. अगदी तसंच. आणि इथे तुमच्या त्या मायक्रो मॅनेजमेंटच्या मुद्द्याला अचूक उत्तर मिळतं. जेव्हा तुम्ही एखादी व्यावसायिक कंपनी चालवता तेव्हा तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांकडून फक्त काम हवे असते. हो, तिथे टार्गेट्स असतात. तिथे भावना बाजूला ठेवून काम करणं अपेक्षित असते. पण अण्णा, जेव्हा तुम्ही एक पिढी घडवत असता, जेव्हा तुम्ही माणसांची मनं घडवत असता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या अंतरंगात उतरावंच लागतं. खरंय. तो मुलगा थंडीने कुडकुडत होता, पण कदाचित त्याच्या मनात असलेल्या एकाचीपणाची थंडी त्याहूनही जास्त असेल ना. बाप रे, हा विचारच खूप खोल आहे. अण्णांनी स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. ती फक्त शरीराला ऊब देण्यासाठी नव्हती, तर ती त्याच्या मनाला दिलेली एक खात्री होती की तू पोरका नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विचार अंगावर काटा आणणार आहे खरोखरच. आपण अनेकदा नेतृत्व आणि प्रशासन या दोन शब्दांची खूप गल्लत करतो. हो, नेहमीच. अनस्केलेबल वाटूनही, म्हणजे मोठ्या प्रमाणावर राबवणं कठीण वाटूनही सर्वात जास्त यशस्वी ठरलं. कसं? तुम्ही किती मुलांना स्वतःची कांबळी देणार? एक माणूस हजारो मुलांना मध्यरात्री कसं तपासणार? पण इथेच नेतृत्वाचा गुणाकार होतो. गुणाकार? तो कसा? मला हे थोडं सविस्तर सांगाल का? अण्णांची ही एका रात्रीची कृती पुढे महाराष्ट्रभर कशी काय पसरली? नक्कीच सांगतो. जेव्हा तो थंडीत कुडकुडणारा मुलगा अण्णांच्या कुशीत झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, तेव्हा तो फक्त एक विद्यार्थी राहिला नव्हता. अच्छा. तो अण्णांचा एक अत्यंत निष्ठावान पाईक बनला होता. अशी ही शेकडो मुले जेव्हा रयत शिक्षण संस्थेतून शिकून मोठी झाली, तेव्हा ती केवळ नोकरी शोधणारी कारकून बनली नाहीत. मग त्यांनी काय केलं? ती मुले स्वतः शिक्षक बनली आणि त्यांनी महाराष्ट्रभर रयतच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी जेव्हा स्वतःच्या विद्यार्थ्यांना शिकवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर प्रशासकीय नियम नव्हते, तर मध्यरात्री हातात कंदील घेऊन येणारे अण्णा होते. अरे वा. त्यांनी अण्णांची ती मायेची पाखर आणि ती उबदार कांबळी रूपकात्मक अर्थाने पुढच्या पिढीपर्यंत नेली. हे अद्भुत आहे. म्हणजे अण्णांनी वॉर्डन नेमिले नाहीत, पण त्यांनी आपल्या कृतीतून अशी एक पिढी घडवली जी पुढे जाऊन लाखो मुलांसाठी वॉर्डन नव्हे तर चक्क पालक बनले. हो. सहानुभूती ही केवळ एक भावना नाहीये, तर ती सर्वात मोठी एक चेन रिॲक्शन किंवा साखळी प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. बरोबर. आणि या साखळी प्रक्रियेची सुरुवात लेखकाने दुसऱ्या दिवशी सकाळीच ओळखली होती. हो. कथेत पुढे येतं की सकाळी उठल्यावर लेखक पानशी पाटील इतके भावुक होतात की ते थेट अण्णांना कडकडून भेटतात. रात्रभर उघड्या डोळ्यांनी त्यांनी अण्णांचं ते मातृत्वाचं आणि पितृत्वाचं रूप पाहिलेलं असतं आणि त्यांच्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडतात की अण्णा, आपण खरोखरच या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आणि हे शब्द केवळ स्तुती करण्यासाठी बोललेले नव्हते बरं का. हो, ते मनातून आले होते. तो एका साक्षीदाराने नोंदवलेला निष्कर्ष होता. लेखकाला त्या क्षणी हे जाणवलं होतं की हा माणूस केवळ एक शाळा चालवत नाहीये, तर तो एका मोठ्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ तिथे रोवत आहे. अगदी खरंय. आणि म्हणूनच या कथानकात पुढे रयत शिक्षण संस्थेच्या विस्ताराचा मोठा संदर्भ येतो. रयत शिक्षण संस्थेचा विस्तार खरोखरच थक्क करणार आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की एका साध्या पत्र्याच्या खोलीतून आणि एका वडाच्या झाडाखालून सुरू झालेली ही संस्था पुढे संपूर्ण महाराष्ट्रात एवढी कशी पसरली? या विस्तारामागे अण्णांचा तोच कंदील होता जो अंधारात रस्ता दाखवत होता. समाजातील जो वर्ग शिक्षणापासून शेकडो वर्ष वंचित होता, ज्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, अशा तळागाळातील मुला मुलींसाठी अण्णांनी शाळा काढल्या, महाविद्यालय काढली. पण हे सगळं करताना त्यांनी कधीही विद्यार्थ्यांकडून पैशांची अपेक्षा केली नाही. कमवा आणि शिका हा अत्यंत महत्वाचा मंत्र त्यांनी दिला. कमवा आणि शिका हा मंत्रही याच मायेच्या पाखरेतून आलाय ना. हो. कसा काय? कारण त्यांना माहित होतं की या मुलांच्या खिशात पैसा नक्कीच नाहीये, पण त्यांच्या अंगात कष्ट करण्याची ताकद आहे आणि मनात स्वाभिमान आहे. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. जर त्यांनी फक्त मोफत शिक्षण दिलं असतं तर कदाचित त्या मुलांच्या मनात लाचारीची भावना निर्माण झाली असती. हो, ते फुकटचं खातोय असं वाटलं असतं त्यांना. हो ना. पण अण्णांनी त्यांना सांगितलं की तुम्ही शेतात काम करा, कष्ट करा आणि त्यातून तुमचं शिक्षण पूर्ण करा. क्या बात आहे. यातून त्यांनी त्या मुलांचा स्वाभिमानही जपला आणि त्यांना पूर्णपणे स्वावलंबीही बनवलं.
रात्रीच्या वेळी कुशीत घेऊन मायेची पाखर घालणारा हा बाप दिवसा मात्र त्यांना कष्टाचे महत्व पटवून देणारा एक कठोर मार्गदर्शकही होता. हीच एका समतोल नेतृत्वाची खरी ओळख आहे. एकाच वेळी अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत व्यावहारिक असणं हे खरोखरच खूप दुर्मिळ आहे. आणि या सर्वांचा परिणाम म्हणूनच समाजाकडून त्यांना कर्मवीर ही उपाधी मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटील. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की कर्मवीर का, ज्ञानवीर किंवा शिक्षणवीर असं का नाही म्हटलं त्यांना? खूप छान प्रश्न आहे हा. कारण त्यांनी केवळ तत्वज्ञान मांडलं नाही, तर त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीत आणलं. कर्म हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. अच्छा. कडाक्याच्या थंडीत स्वतःच्या बिछाण्यातून उठून मुलांच्या अंगावर पांघरून घालणं हे एक कर्म होतं. खरंय. लेखकाच्या भुकेची जाणीव ठेवून त्यांना न दुखावता अन्न देणं हे सुद्धा एक कर्म होतं. आणि अशा हजारो कर्मांची गोळाबेरीज म्हणजे ही रयत शिक्षण संस्था. अगदी बरोबर. समाजातील सामान्य माणसाला जेव्हा वाटतं ना की हा माणूस आपला आहे, आपल्या दुःखाची याला खरोखरच जाण आहे, तेव्हा तो समाज त्या नेत्याच्या पाठीशी डोंगरासारखा उभा राहतो. नक्कीच. अण्णांच्या नेतृत्वाचा खरा पाया हा लोकांचा त्यांच्यावर असलेला अढळ विश्वास होता. आणि तो विश्वास त्या मायेच्या उभीतूनच निर्माण झाला होता. आपण अनेकदा इतिहासातल्या महान व्यक्तींचे चरित्र वाचतो, पण आपण त्यांच्या यशाच्या आकड्यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. हो, किती शाळा, किती मुले हेच मोजतो आपण. हो ना, किती शाळा काढल्या किंवा किती मुले शिकली. पण या आकडेवारीच्या पलीकडे एक माणूस असतो जो रात्रंदिवस एका ध्येयाने पछाडलेला असतो. ह्या सत्यकथेने आपल्याला त्या माणसाच्या हृदयाचा ठोका जवळून ऐकवला आहे असं मला वाटतं. आणि हाच ह्या डीप डाईव्हचा सर्वात मोठा निष्कर्ष आहे असं मी म्हणेन. संस्था केवळ विटा, सिमेंट किंवा देणग्यांवर उभ्या राहत नाहीत. त्या उभ्या राहतात त्या संस्थापकाच्या निस्सीम त्यागावर आणि त्याच्या करुणापूर्ण दृष्टिकोनावर. अगदी खरंय. अण्णांनी हे सिद्ध करून दाखवलं की जर तुमचा हेतू एकदम शुद्ध असेल आणि तुमच्या मनात तळागाळातील लोकांविषयी खरी सहानुभूती असेल, तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून एक महाकाय आणि लोकोपयोगी संस्था उभी राहू शकते. हे सगळं ऐकून मला आजच्या शिक्षण व्यवस्थेवर पाहण्याचा माझा स्वतःचा दृष्टिकोन बदलावासा वाटतोय. आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत, पण या प्रवासाच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार घोळतोय. आपण अण्णांच्या त्या काळातील नेतृत्वाची तुलना थोडी आजच्या युगाशी करून पाहूया. म्हणजे आजच्या आधुनिक आणि पूर्णपणे तंत्रज्ञानाने युक्त अशा शिक्षण व्यवस्थेशी म्हणायचे का तुम्हाला? हो, अगदी तीच. बघा, आज आपण एका अत्यंत प्रगत आणि डिजिटल युगात जगतो आहोत. आपण आता रिमोट लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट क्लासरूम्स आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम्स बद्दल खूप बोलतो. हो, हे शब्द तर रोजच ऐकायला मिळतात. आजच्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती पूर्णपणे वातानुकूलित आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी आपल्याकडे जटिल अल्गोरिदम्स आहेत. एखादा विद्यार्थी मागे पडत असेल तर सिस्टीम लगेच लाल रंगाचा अलर्ट देते. सर्व काही एकदम मोजमाप करण्यासारखं आणि परफेक्ट आहे. हो, सगळा डेटा उपलब्ध असतो आता. पण पुढे काय? अल्गोरिदम्स फक्त अलर्ट देऊ शकतात. ते मध्यरात्री उठून कुरकुडणाऱ्या मुलाच्या अंगावर घोंगडी घालू शकत नाहीत ना. खरे. डेटा आणि स्प्रेडशीट्स विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती दाखवू शकतात, पण ते लेखकाच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची हाक आणि त्याच्या संकोचाची जाणीव अजिबात समजू शकत नाहीत. अगदी हृदयाला भिडणारा मुद्दा आहे हा. आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षणाला स्केल तर केला आहे, तो वटवृक्ष आणखी खूप मोठा केला आहे, पण त्या वेगात आपण ती मायेची पाखर हरवून तर बसलो नाही ना. हा खरोखरच काळजाला भिडणारा आणि विचार करायला लावणारा विचार आहे. आपण प्रशासकीय सुलभतेसाठी जो मानवी स्पर्श आहे, जो शिक्षणाचा आणि संस्कारांचा खरा गाभा आहे, तोच दूर केला आहे की काय अशी शंका येते कधी कधी. आणि सर्वात मोठी भीती ही आहे की जर आजची पिढी केवळ एका निर्जीव आणि अचूक अशा सिस्टीमच्या माध्यमातून घडत असेल, जिथे त्यांच्या चुकांवर फक्त अलर्ट येतात पण कुशीत घेणारं कोणीच नाही, तर ती मुलं उद्या मोठे झाल्यावर समाजात कशी वावरतील? बापरे, हा विचारच खूप भयानक आहे. आपण यंत्रे तर तयार करत नाही आहोत ना. हा विचार आजच्या काळात प्रत्येकालाच अंतर्मुख करणार आहे. आपण सर्वजण आजच्या जगात भरपूर माहिती निर्माण करत आहोत, पण अण्णांसारखा तो कंदील आणि ती उबदार कांबळी या डिजिटल जगात आपण कशी आणायची? हाच तो खरा प्रश्न आहे. या अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर विचार करत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी असाच एक नवा विषय आणि एक नवा विषय घेऊन पुन्हा भेटू.